यवतमाळमधून यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे। दुर्घटनेमध्ये पती बचावलाय, पत्नी आणि 2 मुली बेपत्ता झाल्यात। दारव्हा तालुक्यामधल्या दहेली दुर्घटनेनं परिसर हादरलेला आहे। पालकमंत्री संजय राठोडांकडून प्रशासनाला मदतीचे आदेश देण्यात आलेत। घटनास्थळी तत्काळ बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश आहेत। विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विवेक। रुशाली, यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दैली येथील कुट्टी नदीच्या पुरावरून लोणी या गावाजवळ जे आहे ती इर्टिगा कार जी आहे ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे। त्या वाहनामध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि 2 मुले जे आहेत ते प्रवास करत होते। हे कुटुंब जे आहेत ते राळेगाववरनं आपल्या गावी जे आहे ते मध्यरात्री दरम्यान परतत होतं आणि त्याच वेळेस पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं गाडी जी आहे ती पाण्याच्या प्रवाहात जे आहे ते वाहून गेलेली आहे। या ठिकाणी अविनाश खंडारे हे झाडाचा आधार घेऊन सुरक्षित बाहेर पडल्याचं आहे, मात्र त्यांची पत्नी आणि 2 मुली जे आहेत ते या ठिकाणी बेपत्ता असल्याची माहिती आणि त्या अनुषंगानं प्रशासनाकडून जे आहे ते बचाव कार्य जे आहेत या ठिकाणी राबवण्यात येत आहे। हे जे वाहन आहे वाहून गेलेलं ते बोरी गोसावी या गावाच्या परिसरामध्ये जे आहे ते सापडल्याची माहिती आहे। धन्यवाद विवेक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।